राज्य की जेलों में कैदियों को दिया जाने वाला भोजन घटिया क्वालिटी का है। करोड़ों रुपए का घोटाला। खड़से ने कहा कि इस घोटाले में जलगांव जिले के मंत्री का हाथ होने का मामला विधानसभा में उठाया जाएगा। खड़से ने जलगांव के 2 मंत्रियों पर फिर सवालिया निशान खड़ा किया है। राज्यभरामध्ये कैद्यांना पुरवण्यात येत असलेल्या आहाराच्या संदर्भामध्ये आहार खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाच्या आसपास घोटाळा झाल्याची एक वृत्तपत्रात बातमी वाचण्यात आली आणि या बातमीचा पाठपुरावा करत असताना माझ्या असं लक्षात आलं, त्या बातमीमध्ये हेही म्हटलेलं आहे की यामध्ये जळगावचे ठेकेदार आहेत काही, आणि त्या ठेकेदारांना एका जळगावच्या मंत्र्याचा आशीर्वाद आहे, मंत्र्याच्या सहकार्याने सगळा घोटाळा झाला असं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे मी स्वाभाविकपणे पाठपुरावा केला। त्यामध्ये लक्षात असं आलं की अशा स्वरूपाची खरेदी जी आहे ती जवळपास 350 कोटी रुपयाची खरेदी झालेली दिसते आहे आणि या 350 कोटी रुपयाच्या खरेदीमध्ये अनेक ठेकेदारांनी भाग घेतला, पण त्या ठेकेदारांनी या ठिकाणी जे ठेकेदार आहेत जळगाव सहित या ठेकेदारांनी एकत्रित काय म्हणतात त्याला 5-6 लोकांनी एकत्रित अशा स्वरूपाचं एक हे केलं, सर्कल तयार केलं आणि त्यांनी ते खरेदी केले। आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा आजही दिला जातो अशा स्वरूपाचं कैद्यांना विचारणा केली असता मला लक्षात आलं। मुळामध्ये या संदर्भात एक कैदी जो एका महिन्यापूर्वी सुटून आला, तो माझ्या अत्यंत जवळचा नातेवाईक आहे आणि त्याला मी स्वतः बोलून खात्री केल्यानंतर लक्षात असं आलं की जनावरं सुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचा आहार हा कारागृहामध्ये कैद्यांना दिला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांसाठी खर्च केला जातो, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी निकृष्ट अन्न दिलं जातं। या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मी घेतोय आणि साराचं सारं प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये मी अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। यामधले जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे। कैदी असला तरी त्याला जे काही निकष आणि नियम सरकारने दिलेले आहेत किंवा जे मान्य केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना मिळायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये जर 350-500 कोटी रुपयापर्यंत घोटाळा होत असेल तर हे योग्य नाही आहे। अनेकांचे राजकीय आशीर्वाद याला असू शकतात, सरकारच्या मधलेच कोणी मंत्री याला पाठीशी घालू शकतात आणि त्यामुळे या घोटाळ्याचा पाठपुरावा मी करणार आहे। रुपए के घोटाले का आरोप। प्रेस कॉन्फ्रेंस में जलगांव के सुनील झंवर का स्पष्टीकरण। एसीआर राज्य की जेलों में 2023 से 2024 के बीच राशन, कैंटीन और बिजली के उपकरणों की खरीद में करीब 500 करोड़ रुपए के घोटाले का आरोप राजू ने लगाया था। स्वाभिमानी शेतकरी संगठन के नेता शेट्टी ने कहा कि अकेले यह तनाव 125 करोड़ का है और 500 करोड़ का आरोप निराधार है। इन आरोपों में जलगांव की साई मार्केटिंग कंपनी और उसके निदेशक सुनील झंवर पर भी सीधे आरोप लगाए गए हैं। हालांकि इन आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए झंवर ने प्रेस कॉन्फ्रेंस की और सभी आरोपों को खारिज कर दिया। झंवर ने स्पष्ट किया, जेलों को आपूर्ति किए जाने वाले अनाज और सामग्री पूरी तरह से नियमों के अनुसार है। हमने टेंडर प्रक्रिया में पारदर्शी तरीके से भाग लिया और सभी प्रक्रियाएं नियमों के अनुसार पूरी की गई हैं। राजनीतिक उद्देश्यों से लगाए गए आरोपों पर नाराजगी जताते हुए झंवर ने कहा, हम किसी भी आधिकारिक जांच का सामना करने के लिए तैयार हैं। आरोप सर्व बिनबुडाचे। मुळातच पूर्ण राज्यामध्ये 100 ते 125 कोटीच्या वरती खरेदी होती धान्याची। ते 500 कोटीचा आकडा आणला कुठून हे त्यांनाच माहिती। हे व्यापारी वेगवेगळ्या दरांनी वेगवेगळ्या जेलमध्ये पुरवठा करत होते, म्हणून शासनाने प्रायोजित तत्वावरती एनसीसीएफला काम दिलेलं होतं। त्या कामाला यांनी औरंगाबाद हायकोर्टात चॅलेंज केलं होतं, तर कोर्टाने सेंट्रलाइज टेंडर मागवण्याचे आदेश केले, त्यामुळे सेंट्रलाइज टेंडर निघाले। ज्या तक्रारी केलेल्या होत्या ते हेमंत कुमार सूर्यवंशी पुणे यांनी 20 लोकांच्या व्यापाऱ्यांच्या नावाने तक्रार केली होती। त्याच्यात बऱ्याच व्यापाऱ्यांच्या खोट्या सह्या होत्या। त्यातल्या 2 व्यापाऱ्यांनी रायटिंग मध्ये शासनावर तक्रार की आमच्या खोट्या सह्या करून कंप्लेंट केलेली आहे। हेच वेगवेगळ्या जेलमध्ये वेगवेगळ्या दराने जो पुरवठा होत होता तो एकाच दराने व्हावा सर्व ठिकाणी, दर सुटसुटीत राहावे, त्याच्यावर सेंट्रलाइज टेंडर मागवलं होतं। टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर परत त्याला औरंगाबाद हायकोर्टात व बॉम्बे हायकोर्टात त्याला चॅलेंज करण्यात आलं। दोन्ही मान्य न्यायालयाने त्या फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं। सर्वोच्च न्यायालयाने ती यांची याचिका फेटाळून लावली। 44 कारागृह आहेत। त्याच्यामध्ये वार्षिक किती उलाढाल असते या खरेदीची? टोटल 100 ते 125 कोटीच्या वरती खरेदी होत नाही धान्याची। मी फक्त धान्याबद्दल बोलतो, म्हणजे आरोप करताय 500 कोटीचा त्याच्याबद्दलच बोलतो मी, बाकीचं आम्हाला माहित नाही काय खरेदी होते। आमची केवळ तयारी आहे सामोरे जाण्यासाठी।
एकीकडे या सगळ्या गोष्टीला राजकीय कलांनी वळण दिलं जात आहे. गिरीश महाजनच्या निकटवर्ती आहे, त्यामुळे तशा पद्धतीचे आरोप तुमच्यावर करण्यात आले. कसं बघतो तुम्ही याकडे? गिरीश महाजनची निकटवर्ती असं काही गुन्हा नाही आहे. कुणाला काय आरोप करायचे करू शकतं, पण माझ्यामुळे कुणी गिरीश भाऊंना नाव ठेवल हे मी ते कामच करत नाही कधी. त्यांना जे नावं ठेवायचे ठेवू शकतात. BHRच्या वेळी यांनी असे खोटे नावं ठेवले होते. ही जागा एवढ्याला खरेदी केली, तेवढ्याला खरेदी केली, BHRच्या पैसे रायटिंग मध्ये पत्र आहे यांचे. त्याला काय, त्याला कंप्लेंट करायला काही लागत नाही ना, कुणी काही कंप्लेंट करू शकतं. आज एकनाथ खडसेने देखील त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की या संपूर्ण राज्यभरात जो घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी, अशी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी. आपलं जरी नाव नसलं घेतलं तर आपण देखील या टेंडर प्रोसेसमध्ये सहभागी आहात. ते पहा, माझं नाव राजू शेट्टीने घेतलं, मी त्यांना लिगल नोटीस पाठवले. माझं नाव घेतील तर मी माझी लिगल नोटीस पाठवल कोणालाही. मला काही कुणाची भीती नाही, कारण मी चुकीचे कामं करत नाही आणि मी कुणी काही आरोप करू त्यालाही मी दाद देत नाही कुणालाही. पुढे चौकशीला आपण कशा मी 100% चौकशीला सामोरं जाईल आणि मी एकट्याने 4-4, 5-5 लोकांनी टेंडर घेतलेलं आहे.